बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टची लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे। कंपनीच्या नावे खोटी बिलं तयार करून आलियाला 77 लाखांनी गंडा घालण्यात आला। या प्रकरणी 5 महिन्यांनंतर आलियाच्या माजी मॅनेजरला अटक करण्यात आली आहे। पाहूयात। अभिनेत्री आलिया भट्टला मॅनेजरनं घातला गंडा। आलिया भट्टची 77 लाखांना फसवणूक। सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे। त्याचं कारणही तसंच आहे। आलिया भट्टला तिच्या मॅनेजरनं लाखो रुपयांचा गंडा घातलाय। आलियाच्या प्रोडक्शन हाऊस आणि वैयक्तिक खात्यांमधनं तब्बल 76,90,892 लाखांची फसवणूक झाल्याचं समोर आलंय। या प्रकरणी वेदिका प्रकाश शेट्टीला अटक करण्यात आली आहे। वेदिका शेट्टी ही आलियाची माजी मॅनेजर आहे। वेदिकाकडनं पदाचा गैरफायदा घेत फसवणूक करण्यात आली। आलियाच्या खात्यातून आणि कंपनीच्या नावे खोटी बिलं काढण्यात आली। या खोट्या बिलांवरून 76,90,892 रुपये काढले। आलियाच्या खोट्या सह्या घेण्यात आल्याचा आरोप आहे। आलियाची आई सोनी राजदान यांच्या तक्रारीवरून वेदिकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तब्बल 5 महिन्यांनंतर वेदिकाला जुहू पोलिसांनी अटक केली। आलिया भट्टच्या फसवणुकीच्या प्रकरणामुळे अभिनेते आणि अभिनेत्रींकडे असलेल्या त्यांच्या पर्सनल असिस्टंट किंवा त्यांच्या टीमचं लक्ष त्यांच्या उत्पन्नाच्या सोर्सकडे असल्याचं दिसून येतं। 10-15 वर्षांमध्ये जे सेक्रेटरी ह्या सेलिब्रिटींसाठी काम करतात किंवा ज्या टीम काम करतात त्यांचं लक्ष कलाकारांचं असलेला आर्थिक उत्पन्नाचा जो स्रोत आहे किंवा जी आर्थिक उलाढाल आहे त्याच्यातून आपल्याला काही फायदा होईल का किंवा फायदा कशा पद्धतीने उठवता येईल याकडे देखील आहे की काय किंवा असावं असं दिसून येत आहे। आलिया भट्टच्या फसवणुकी प्रकरणी वेदिका शेट्टीला अटक करण्यात आली आहे। वेदिकाच्या 5 महिन्यातल्या हालचालींवर लक्ष ठेवल्यास फसवणुकीचा प्रकार झाल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे पोलीस योग्य तपास करून दोषारोपपत्र दाखल करतील असा विश्वास व्यक्त केला जातोय। 5 महिन्यामध्ये ती कुठे गेली होती, ती कशी वागली होती, तिने काय काय केलेलं आहे, काय ट्रान्झॅक्शन्स केलेले आहे याचा आढावा घेतला तर हे सगळे तिच्या विरुद्ध पुरावा निष्पन्न करणाऱ्या बाबी आहेत आणि त्या दृष्टीनं मला खात्री आहे पोलीस याच्यामध्ये 100% व्यवस्थित तपास करून दोषारोपपत्र पाठवतील। पण अशा वेळी जे सेलिब्रिटी आहे त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपले स्वीय सहाय्यक त्यांच्यावरती कुठवर विश्वास ठेवावा। विश्वासघात तेव्हाच होतो जेव्हा अतिविश्वास आपण एखाद्यावर टाकतो। आलिया भट्ट आणि तिच्या टीमकडनं कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण समोर आलं नाहीये। या फसवणुकीमध्ये आणखी कुणाचा सहभाग आहे का याचा शोध घेतला जातोय। मात्र आलियाच्या फसवणुकीवरून अभिनेते आणि अभिनेत्रींनी दक्षता घेणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।